विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीचं जे इंग्लिश आहे त्याचं जे ग्रामर आहे ते आज आपण शिकणार आहोत. त्याचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट जे स्पीच आहे ते आज आपण शिकणार आहोत. सो सुरुवातीला आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात. ओके, तर हे बघा, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं बोलणं प्रत्यक्षात ऐकतो, म्हणजे तो व्यक्ती आपल्याशी प्रत्यक्षात समोर बोलत असेल, तेव्हा त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष कथन असे म्हणतो. आणि जेव्हा हेच बोलणं आपण कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला सांगेन, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आपल्याशी बोलतो आहे आणि तो जो काय बोलला ते आपण दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला सांगत असो, त्यावेळेचं जे काय बोलणं असेल त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो. ओके, सो इनडायरेक्ट स्पीच म्हणजे समजलं असेल तुम्हाला आणि डायरेक्ट स्पीच म्हणजे समजलं असेल. थोडंसं आपण इथं एक्झाम्पल समजून घेऊयात. प्रत्यक्ष कथन. ओके, तर याच्यात बघा, या प्रत्यक्ष कथनात काय होतं, एक तिथं मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. कमला म्हणाली, मी व्यवसायाने एक डॉक्टर आहे. मी 38 वर्षाची आहे आणि माझे औरंगाबादमध्ये एक मोठे हॉस्पिटल आहे. माझ्या पतीचे नाव रमेश आहे आणि ते एक इंजिनियर आहे, असं कमला म्हणाली. सो कमला असं तुम्हाला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगत असेल. हेच तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला सांगत असताना अप्रत्यक्ष कथन म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच म्हणजे मध्ये ते कसं येईल बघा. कमला म्हणाली, थोडं हे हायलाईट करतो. कमला म्हणाली की ती व्यवसायाने एक डॉक्टर होती. ती 38 वर्षाची होती आणि तिचे औरंगाबादमध्ये एक घर होते, एक मोठे हॉस्पिटल होते. तिच्या पतीचे नाव रमेश होते आणि तो एक इंजिनियर होता. सो आपण काय काय बदल केले बघा. तर पहिल्या वाक्यात ती स्वतःहून जी बोलत होती ते आपण सांगत असल्यामुळे आपण ती अशी सर्वनामं बदलली. आपण सर्वनामं बदलली, काही क्रियापदांचे काळसुद्धा बदललेले आहेत. जेव्हा आपण ह्याचे एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा तुम्हाला आणखी डिटेलमध्ये ते समजून येईल. सो डायरेक्ट स्पीचमध्ये आता हेच जे एक्झाम्पल आहे ते मी इंग्लिशमध्ये इथं लिहिलेलं आहे बघा. कमला सेड, आय एम अ डॉक्टर बाय प्रोफेशन. आय एम 38 years old and I have a big hospital in Aurangabad. My husband's name is Ramesh. He is an engineer and works in Bajaj Auto. तर हे होतं डायरेक्ट स्पीचचं. तर इथं कमला काहीतरी बोलत होती, तिच्याबद्दल सांगत होते. हे जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना कसं होईल, कमला सेड दॅट, कमला असं म्हणाली की, कमला सेड दॅट शी वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. शी वॉज 38 years old and she had a big hospital in Aurangabad. Her husband's name was Ramesh. He was an engineer and worked in Bajaj Auto. तर आपल्याला हे अशा पद्धतीनं बदल करावे लागतील. तर हे एक जस्ट उदाहरण आहे. आपण हळूहळू यामध्ये काय काय बदल करावे लागतात हे शिकूयात. तर सर्वात पहिला, काही प्रसंगी बोलणारा जरी भूतकाळात बोलला असला तरी त्याच्या तोंडचे शब्द हे त्रिकाल सत्य असतात. म्हणून अशा वाक्याच्या काळात कोणताच बदल होत नाही. आता इथं काही काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची असते. मी आणखी तुम्हाला 15 वेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवून दाखवेन, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल ते. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगितलं गेलं आहे की जर एखादा व्यक्ती भूतकाळात बोलला असेल आणि त्यांचे तोंडचे जे शब्द हे त्रिकाल सत्य असतील तर त्याच्या काळात कोणताही आपल्याला बदल करायचा नाही आहे. सो द टीचर said that earth is round and it moves around the sun. There is 70% water on the earth. We can't live without water. असं काहीतरी त्रिकालवादित सत्य, म्हणजे बाबा जे कायमस्वरूपी युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो आपण, कायमस्वरूपी जे घडत राहणार आहे, अशी काहीतरी इथं वाक्य आहेत. सो याचा अर्थ या वाक्यांचा काळ तसाच ठेवायचा कारण की ती तशी घडतच राहणार आहेत. सो हे वाक्य कसं होईल बघा. द टीचर सेड दॅट the earth is round and it moves around the sun. There is 70% water on the earth and we can't live without water. असं आपल्याला हे वाक्य लिहावं लागेल. त्याच्यात काय काय बदल करावे लागतात, कंजक्शन काय घ्यावं लागतं आपल्याला. त्यानंतर या वाक्याला जर बघितलं आपण तर
हे सेड नंतर इथं काय केलं आपण, सेड डॅट हे कंजक्शन घेतलं, त्यानंतर जे वाक्य आहे ते तसंच ठेवलं. ओके, हे असं का ठेवलं तर हे त्रिकालबाधित सत्य होतं म्हणून तसंच ठेवलं. इतर वाक्यांना मात्र आपल्याला काळात आणि त्या वाक्याच्या रूपांमध्ये बदल करावे लागतील. आता एखादी व्यक्ती वर्तमान काळात बोलत असेल तर अवतरण चिन्हातील वाक्याचा काळसुद्धा तोच राहतो. जरी ती वर्तमान काळात बोलत असेल तरी अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ जो असेल तो तोच असेल. ठीक आहे. सो इथं वाक्य आहे, कमला सेज टुडे इज माय बर्थडे अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू अ पार्टी. कमला असं म्हणाली की तिचा आज बड्डे आहे आणि ती आज आपल्याला पार्टी देणार आहे. सो आज म्हणजे वर्तमान काळातच घडणार आहे ती गोष्ट, त्यामुळे आपल्याला काळ जो आहे तोच ठेवावा लागेल. सो हे वाक्य बनेल, कमला सेज दॅट टुडे इज हर बर्थडे अँड शी इज गोइंग टू गिव्ह अस अ पार्टी. फक्त आपण बदल काय केलं तर इथं ती स्वतः म्हणाले की आय, पण आपण दुसऱ्याला सांगताना म्हणणार ती, त्यामुळं आय या सर्वनामाचं रूप बदलून तिथं शी होणार ती. आणि गिव यू अ पार्टी म्हणजे मला पार्टी देणार आहे असे ती म्हणाली, किंवा तुला किंवा आपल्याला. सो आपण यूचं काय करू शकतो, अस करू शकतो. ओके, गिव अस अ पार्टी. ठीक आहे. आता याच्यात काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊयात. एक म्हणजे रिपोर्टर म्हणजे कोण असतो, बोलणारा. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे रिपोर्टर जो क्रिया करतो त्याला आपण रिपोर्टिंग वर्ब असं म्हणतो. लिस्नर म्हणजे ऐकणारा. त्यानंतर दोन वाक्य स्वल्पविरामाने वेगळी केली जातात, इथं आहे. त्यानंतर रिपोर्टेड स्पीच म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे जे शब्द असतील ते. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये हे जे शब्द आहेत ते. देन डबल इन्व्हर्टेड कॉमा, दॅन ॲड्रेसिंग म्हणजे संबोधन, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिस्टर, मिसेस, द, माय असं काहीतरी संबोधन तिथं वापरलं असेल तर. आता डायरेक्ट इनडायरेक्ट करताना ह्या संबोधनात सुद्धा काही बदल होतात ते बघूयात. जसं की मॅडम असेल तर द मॅम असेल, हे माय सन असेल तर द बॉय असा बदल होईल. माय डॉटर असेल तर द गर्ल असा त्याच्यात बदल होईल. आणि नाऊनचं नाऊन तसंच राहील. ठीक आहे. आता इथे एक वाक्य बघूयात आपण. लता सेड टू मोहन आय एम युअर सिस्टर. लता मोहनला म्हणाली की मी तुझी बहीण आहे असं आपण म्हणणार. तर आपण दुसऱ्याला सांगताना हे कसं सांगणार, लता मोहनला सांगत होती की ती त्याची बहीण आहे. ठीक. आपण सुरुवातीला ह्या वाक्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊया. ह्या वाक्यातलं रिपोर्टर कोण आहे, लता. रिपोर्टिंग वर्ब काय आहे, सेड. ओके, ती म्हणाली. लिस्नर कोण आहे, मोहन ऐकणार आहे इथं. आणि रिपोर्टिंग स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे तोंडचे शब्द आय एम युअर सिस्टर असे आहेत. तर आता डायरेक्ट टू इनडायरेक्ट करताना आपल्याला काही बदल करावे लागतात, ते मी इथं दिलेले आहेत. तर तुम्ही काय करा, याचा एकतर स्क्रीनशॉट घ्या किंवा याचे जे PDF नंतर मी शेअर करेन टेलिग्रामच्या चॅनेलवर, तुम्हाला तिथंसुद्धा ते बघायला मिळतील. ठीक आहे. त्यामुळं आत्ता स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी तुम्ही ती PDF ही पूर्ण डाउनलोड करू शकता. सो पास्ट परफेक्ट असेल तर ते इनडायरेक्टमध्ये पास्ट परफेक्टच राहतं. त्यानंतर सपोज ते इथं आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. सिम्पल प्रेझेंट असेल तर सिम्पल प्रेझेंटच राहतं. तर बरेच आहेत बदल, हे बघून घ्या. आपल्याला एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही आहे इयत्ता 10वीसाठी, तरीसुद्धा सुरुवातीला तुमच्याकडे हे असायला हवं. त्यानंतर इथं आहे दिसचं काय होतं बघा, दॅट. दीजचं दोज, हिअरचं देअर, नावचं देन, ॲगोचं बिफोर. हे वाक्याच्या अर्थानुसार ॲक्च्युली आपल्याला वापरावे लागतील. त्यानंतर सर्वनामांमध्ये होणारा बदलसुद्धा कोण काय म्हणाले याच्यावर ते ठरलेलं असतं. सो इथं हा व्यवस्थित टेबल दिलेला आहे, तो सुद्धा एकदा व्यवस्थित बघून घ्या. हे वाक्य सोडवताना, एक्झाम्पल सोडवताना मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगेन. एकदा स्क्रीनशॉट्स घ्या. हे
ठीक आहे, तर आता आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, राजू सेज टुडे इज मंडे. राजू असं म्हणाला की आज आज सोमवार आहे. तर आपण सपोज दुसऱ्याला सांगत असू त्यावेळी आपण काय लिहू याच्यात, डायरेक्ट से इनडायरेक्ट करताना बघा, राजू सेड. राजू आता हे आजचं वाक्य आहे, म्हणजे आज सोमवार आहे असं तो वाक्य म्हणतोय. सो आपल्याला हे वर्तमान काळच ठेवावं लागेल. राजू, मी काय करतोय ते बघा, राजू सेज आणि कंजक्शन म्हणून आपण यूज करायचं दॅट. राजू सेज दॅट टुडे म्हणजे आज सोमवार आहे. राजू असं म्हणाला की आज सोमवार आहे. सो आपण आज सोमवार आहे हे वाक्य तसंच ठेवणार. टुडे इज मंडे हे वाक्य आपण ॲज इट इज तसंच ठेवणार. सो हे आहे त्याचं इनडायरेक्ट. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. मी इथं याचा आन्सर लिहितो. तर राजू सेज दॅट टुडे इज मंडे. नेक्स्ट बघूयात. आय से दिस इज माइन. आय से दिस इज माइन. सो या वाक्याचं आपण कसं करू शकतो, आय से दॅट धिस इज माय. तर या वाक्यात सुद्धा काळ बदललेला नाही, कारण की हे माझं आहे. मी असं म्हणालो की हे माझं आहे. सो आपल्याला हे इनडायरेक्टली करताना आईच ठेवावं लागेल तुम्हाला. आय से दॅट, मी असं म्हणालो की हे माझं आहे, कारण की आपणच करणार आहे ना, आपणच सांगणार आहे. तिथे इनडायरेक्टलीला आपण आपल्या शब्दात सांगायचं असतं. सो मी म्हणालो याचा अर्थ आय से दॅट दिस इज माइन, असं त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, ही सेड दिस इज अ टेबल. तो म्हणाला की तो टेबल आहे. आता या वाक्यात बघा, या वाक्यात काय होईल, दॅट डबल होईल. दिसचं आपल्याला काय करावं लागतं, दॅट करावं लागतं. तो म्हणाला की ते टेबल आहे. सो तेला आपण दॅट वापरतो. सो इथं वाक्य कसं बनेल, ही सेड दॅट इज अ, सॉरी, आपल्याला आता इथं तो टेबल होता, दॅट वॉज अ टेबल, असं आपल्याला हे वाक्य इथं करावं लागेल. ही सेड दॅट वॉज अ टेबल. ओके, नेक्स्ट बघा, शी सेड सॅम इज डेड. ती म्हणाली की सॅमचा मृत्यू झाला किंवा सॅम मरण पावलेला आहे. तर हे वाक्य आपल्याला कसं लिहावं लागेल, शी सेड दॅट सॅम, क्रियापद बदलावं लागेल भूतकाळी, इज वॉज डेड. सो व्यवस्थित लक्ष द्या. शी सेड दॅट सॅम वॉज डेड. ओके, नेक्स्ट, ही सेड आय यूज टू वॉक 5 किलोमीटर्स एव्हरी डे. तो असा म्हणाला की मी रोज 5 किलोमीटर चालतो. सो आपल्याला हे वाक्य कसं बनावं लागेल, ही सेड दॅट ही यूज, आय म्हणजे तो म्हणाला ना, सो आपल्याला त्याचं संबोधन वापरावं लागेल ही, आईचं ही करावं लागेल, कारण की हे वाक्य आपण लिहिणार आहे. सो ही सेड दॅट ही यूज टू वॉक 5 किलोमीटर्स एव्हरी डे. सो हे वाक्य कसं बनेल, he said that he used to walk
ही यूज टू वॉक 5 kilometers एव्हरी डे. ओके, तर हे असं आपल्याला वाक्य बनवावं लागेल. नेक्स्ट, सहदेवा थॉट इट मस्ट बी माय फॅन्सी. सहदेवानं असा विचार केला की इट मस्ट बी हे कंपल्शन इथं सांगितलेलं आहे. इट मस्ट बी माय फॅन्सी. तर जेव्हा कंपल्शन असेल तेव्हा आपल्याला हॅड टू मस्टच्या ऐवजी काय वापरावं लागेल, हॅड टू. सो आपल्याला काय काय बदल करावे लागतील हे व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला काय करावं लागेल, हॅड टू. सहदेवा थॉट दॅट इट मस्टच्या ऐवजी इट हॅड टू बी माय. आपण हे सांगणार आहे. सो आपण माय म्हणणार का नाही, आपण म्हणणार त्यानं असा विचार केला की ते त्याचं फॅन्सी असेल. सो इट हॅड टू बी हिज फॅन्सी. आपल्याला काय करावं लागेल, त्याचं त्याचं असं वापरावं लागेल. सो सुरुवातीला तुम्हाला सर्व नामं कोणती आहेत ते एक व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट आहे द टीचर सेड द अर्थ मूव्ज अराउंड द सन. टीचर असे म्हणाले की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे त्रिकालबाधित सत्य आहे. सो वाक्याचा काळ आहे तोच ठेवायचा. सो हे वाक्य आपण कसं लिहू शकतो, द टीचर सेड दॅट द अर्थ मूव्ज. आपण तसंच करतो, याच्यात काही जास्त वेगळं नाही आहे. सेड दॅट द अर्थ मूव्ज अराउंड द सन. ओके, सो हे सोपं आहे. जेव्हा ते त्रिकालबाधित सत्य असेल तेव्हा ते तुम्हाला वाक्य तसंच ठेवावं लागेल. नेक्स्ट, ही सेड व्हॉट इज युअर नेम. तो म्हणाला की तुझं नाव काय. आता त्याने इथं प्रश्न विचारला. ओके, सो आपण असं म्हणू शकतो की त्यानं त्याला विचारलं की त्याचं नाव काय. ओके, सो हे आपण कसं लिहू शकतो, इनडायरेक्टमध्ये. वाक्याचा भावसुद्धा समजून घ्या, अर्थ समजून घ्या, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं पडेल हे. ही आस्क, आपण विचारल्याला काय म्हणू शकतो, ही आस्क व्हॉट. हां, आता इथं आपण यूच्या ऐवजी तुम्ही स्वतःला म्हणू शकता. तुम्हाला विचारलं, त्याला विचारलं, व्हॉट हीज, त्याला म्हणू शकतो आपण व्हॉट हीज नेम वॉज. ही आस्क व्हॉट हीज नेम वॉज. तर त्यानं विचारलं की त्याचं नाव काय असेल. ठीक आहे. नेक्स्ट, ही आस्क व्हॉट आर यू रिवायझिंग. त्यानं विचारले की तू तू काय रिवाइज करतोयस. सो आपण हे पण सो ही आस्क व्हॉट ही वॉज रिवायझिंग. तर हे जे आपण वरचं वाक्य बघितलं, याच्यात काय बघा, ही आस्क व्हॉट हिज नेम वॉज. व्हॉट वॉज हिज नेम असं लिहिलं तरी चालेल. हे व्हॉट आपण कन्फ्युजनसाठी हे सरळ करूयात. ही आस्क व्हॉट वॉज हिज नेम. ओके, ठीक. नेक्स्ट, द गर्ल सेड मे आय विअर दिस साडी मदर. तर ती मुलगी म्हणाली की आई, मी ही साडी घालू शकते का. तर हे आपण सरळ आपल्याला इथं समजते की एका मुलीचं आणि तिच्या आईचं संभाषण आहे. सो आपण इथं असं म्हणू शकतो, द गर्ल आस्क टू हर मदर that
आता इथं याने त्या मुलीने रिक्वेस्ट केलं, सो आपल्याला इथं काय करावं लागेल, थोडंसं त्या संदर्भात शब्द वापरावे लागतील. फॉर एक्झाम्पल, ती साडी घालू का नको, असं एक एस नो टाईप क्वेश्चन तिने विचारला ना. सो सो त्याला आपण वेदर असा शब्द वापरायचा. वेदर वेदर शी, मेचं भूतकाळवाचक माईट, वेदर शी माईट, वेदर शी माईट वियर दॅट साडी. तर या पद्धतीनं तुम्हाला हे वाक्य बनवावं लागेल. ओके, नेक्स्ट. आता हे आपण एवढी बघूयात, आणि ही जी पुढची आहेत एक्झाम्पल्स फ्रॉम 10th टेक्स्टबुक, ही जी आहेत ते आपण पुढच्या एक दुसरं मी लेक्चर बनवेल याच ह्याचं, त्याच्यात मी ती घेईन. ठीक आहे, किंवा आत्ता आपल्याला जर वेळ असेल तर आपण आत्ताच घेऊयात. तर नेक्स्ट आहे, आर यू रेडी, हिज मदर आस्क. तुझं झालं का तयार, किंवा तुझी तयारी झाली का, तिच्या आईनं विचारलं. सो आपण हे कसं करू शकतो, हिज, तिच्या किंवा त्याच्या, हिज मदर आस्क, हिज मदर आस्क इफ ही वॉज रेडी. ओके, जर, आता याच्यात काय बदल केलेत व्यवस्थित बघा. हिज मदर आस्क, आता जे वाक्यात जो बोलणारा असेल तो कधी कधी पुढं सुद्धा असतो, अवतरण चिन्हाच्या पुढं असतो, किंवा अवतरण चिन्हाच्या पाठीमागं सुद्धा असतो. तो आपल्याला पुढंच लिहावं लागेल इनडायरेक्टमध्ये. सो हिज मदर आस्क इफ ही वॉज रेडी. तर तिच्या आईनं त्याला विचारलं की तो रेडी आहे का, असं आपण हे वाक्य बनवलं. नेक्स्ट आहे, इथं बघा आज्ञा दिलेली, स्टँड अप सेड द टीचर. तर शिक्षकांनी आज्ञा दिली की उठून उभा राहा. तर हे वाक्य आपण, ह्या इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, तर इथं आपल्याला काही थोडेफार चेंज करावे लागतील. तर याच्यात काय काय चेंजेस करावे लागतात बघा. द, नॉर्मली कोण बोलणार आहे, टीचर. द टीचर हे तर लिहावंच लागेल. द टीचर सेड, और हां, आता हे वाक्य आज्ञा दिली ना इथं, सो आपल्याला इथं ऑर्डर्ड असे काही शब्द वापरावे लागतील. सो टीचर, द टीचर ऑर्डर, आणि दॅटच्या ऐवजी टू हे कंजक्शन वापरावं लागेल. द टीचर ऑर्डर टू स्टँड अप, स्टँड अप. द टीचर ऑर्डर टू स्टँड अप. ओके, नेक्स्ट आहे, शी सेड व्हॉट अ लवली सीन इट इज. शी सेड व्हॉट अ लवली सीन इट इज. ती म्हणाली किती सुंदर असं हे दृश्य आहे. तर हे थोडंसं एक्सक्लेमेशन आहे, म्हणजे उद्गारार्थक वाक्य आहे. सो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शब्द म्हणजेच जे काय रिपोर्टिंग वर्ब आहे सो त्याच प्रमाणात वापरावं लागेल. सो बघा इथं काय वापरावं लागेल, शी एक्सप्लेन, काय म्हणायचं, शी एक्सक्लेम दॅट व्हॉट अ लवली सीन इट इज. सो आपल्याला हे पहिलं विधानार्थ वाक्य पहिलं केलं पाहिजे. इट वॉज अ व्हेरी, व्हॉट अ, सो इट वॉज अ व्हेरी लवली सीन. सो याच्यात बघा काय बदल केले आपण. हे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होतं ते आपण काय केलं, विधानार्थक, ॲसर्टिव्ह किंवा नॉर्मली विधानार्थक हे सेंटेन्स आपण बनवलं, आणि मग त्याचं वाक्य तयार केलं. शी एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी लवली सीन. नेक्स्ट, ही सेड लेट्स गो टू प्ले. सो इथं एकत्र अशी कोणती तरी क्रिया केली जाते. सो त्यावेळी आपल्याला इथं काय करावं लागेल, त्यांना असं सांगितलं चला खेळायला जाऊयात, सो आपण सजेस्टेड असं म्हणू शकतो. ही सजेस्टेड दॅट दे, त्यांना असं म्हटलं की चला आपण खेळायला जाऊयात, सो अस म्हणू शकता किंवा ते म्हणू शकतात. दे आणि जेव्हा असे रिक्वेस्टिंग चला आपण खेळायला जाऊयात असं रिक्वेस्टिंग असेल तर शुल्डचा एक्सेट्रा वापर करायचा. ही सजेस्टेड दॅट दे शुल्ड गो टू
प्ले. तर असं हे वाक्य बनेल. ठीक आहे. तर अशी ही एक्झाम्पल्स होती. मग ही एक 14-15 वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला ते समजलं असेल. नसेल तर तुम्ही मला अजून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमचे काय डाऊट असतील ते. याचे स्क्रीनशॉट्स घ्या किंवा ही जी PDF आहे मी त्या टेलिग्राम चॅनेल आहे तिथं मी टाकेन, तुम्ही तिथून ती डाउनलोड करा. ओके. सो तुर्तास सर्वांना धन्यवाद. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचं जे 10th टेक्स्टबुकचे जे काही एक्झाम्पल आहेत ते घेऊयात.